अमरावती के खोलापुर में महिला से छेड़छाड़ की घटना से आक्रोश फैल गया है। सभी आरोपी गिरफ्तार हैं, लेकिन सख्त कार्रवाई की मांग उठी है। सांसद डॉक्टर अनिल बोंडे ने कड़ी सजा और कड़े कानून लागू करने पर जोर दिया। जिल्ह्यातल्या खाटीक संघटनेच्या वतीनं आणि सत्तूर संघटनेच्या वतीनं सगळे खाटीक बांधव आणि भगिनी यांनी आज अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं। खोलापूरमध्ये 6 दिवसाच्या अगोदर घटना घडली की आमची एक खाटीक भगिनी आणि चर्मकार भगिनी जेवण केल्यानंतर जेव्हा शतपावली करत होती तेव्हा 4 मुस्लिम युवकांनी त्यांना त्यांच्या अंगाला म्हणजे जिथे स्पर्श करू नये तिथे स्पर्श केला आणि त्यांनी प्रतिकार केल्यानंतर त्यांना मारहाण केली। एवढी मारहाण केली की गर्भवती असलेल्या त्या महिलेचे दात पडले, तिच्या हनवटीला खोच आली आणि ती त्या ठिकाणी बेशुद्ध पडली आणि त्यामुळे तिथे त्या प्रकरणात पोलिसांनी त्यांना अटक केली, अॅट्रॉसिटी सुद्धा लावलं आणि म्हणून कायदा सुव्यवस्था चांगली राहावी म्हणून या खाटीक समाजाने शांतता पाळली। परंतु आता अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी कोल्हापूर, करसगाव, शिरसगाव या ठिकाणी मुस्लिमांची दादागिरी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या मुली महिला त्यांनी टार्गेटवर ठेवले आहे आणि म्हणून तिथे कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे तो दूर केला जावा। अवैध धंद्यावर कोल्हापूरमधल्या अंकुश ठेवण्यात यावा, गस्त वाढवण्यात यावी, या सगळ्या मागण्या खाटीक महासंघाने केलेल्या आहे आणि अमरावतीचे एसपी निकेतन कदम यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि सगळ्यांना आपला व्हॉट्सअप नंबरही दिला आणि त्या व्हॉट्सअप नंबरच्या माध्यमातून कोणतीही घटना किंवा अवैध गोष्टी किंवा तक्रार असेल तर त्याचा फोटो पाठवा, ताबडतोब कारवाई केली जाईल असं आश्वासन सुद्धा दिलं। सर